धन्यवाद. तसेच आपण येथे मंडप डेकोरेटर आहेत आमचे सदानंदजी गरत म्हणजे सदा यांनी सुद्धा अल्पदरात मंडप डेकोरेशन करून दिले, त्यांचा सुद्धा आभार. तसेच लाईटची व्यवस्था करून देण्यासाठी आम्हाला MSCB यांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे. तसेच या नाईट क्रिकेट स्पर्धेसाठी आम्हाला पोलीस डिपार्टमेंट यांच्याकडून सुद्धा विशेष सहकार्य मिळत आहे, त्यांचा सुद्धा आभार. मेडिकल किट्स आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे, ते आहे ते साई मेडिकल पास्ताय नाका अमित कोळपकर यांचा सुद्धा आभार. त्यानंतर मान्य श्री दीपकजी पाटील साहेब मंगलम डेव्हलपरचे मालक, त्यानंतर श्री संतोषजी भोने, तसेच मान्य श्री कल्पेशजी पिंपे परनाई यांच्याकडून सुद्धा आम्हाला इथे आर्थिक मदत मिळते, त्यांचं सुद्धा धन्यवाद. तसेच कल्पेशजी पिंपे आपण प्रत्येक वर्षी पाहतो 9च्या 9 दिवस येथे उपलब्ध असतात आणि अंतिम सामन्यापर्यंत ते सामन्याची मजा घेत असतात, त्यांचा सुद्धा आभार. तसेच मान्य श्री तुषारजी संखे साहेब अध्यक्ष स्वरा युवा ग्रुप यांनी सुद्धा आर्थिक सहकार्य केले, त्यांचा सुद्धा आभार धन्यवाद. आणि आता आपण वळूया मात्र सामन्याकडे. यस, पहिलाच बॉल टाकला इकडे, गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिलिंद मात्रे. व्हेरी फर्स्ट बॉल बीट केलाय साजन घरातला. कालच एकत्र खेळत असताना उमरोळीच्या मैदानावर पाहायला मिळाले, आज एकमेकाच्या विरोधात गावच्या टीम कडून पहिला बॉल डॉटने सुरुवात, टॉस विन केला, फिल्डिंगचा निर्णय. शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु डॉट बॉल होते. कीपरच्या भूमिकेत अगदी अचूक कामगिरी होत आहे. सुपर मॅच आजच्या रात्रीमध्ये. अगदी अजय शिव प्रतिष्ठान उमरोळी या ग्रुपच्या माध्यमातून जी स्पर्धा आहे ना, तिथे फायनलची रात्र सुरू आहे. SSS अगदी बाजूचा गाव, शेजारी गाव साई सापडेश्वर सालवड टीमने सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आणि त्यांची मॅच सुरुवात झालंय. एक बाजूला डहाणू, दुसऱ्या बाजूला सालवड अशी मॅच आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सालवड टीमला बेस्ट ऑफ लक. 2 डॉट बॉल आले, तिसरा बॉल कट केला इकडे. मात्र पहिल्या अटेम्प्टला आला असता एखादा हा रनआउट देखील मिळाला असता. प्रतीक पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 1 आहे. पहिली धाव धावपलकावर, 3 चेंडू 1 धाव. मागच्या मॅच मध्ये जर विचार केला ना 31 धावेचं टार्गेट दिलं होतं सालवड बी संघाने. आता मात्र फायर पास्तळ बी संघ यांच्या विरुद्ध कुडन आपल्याला पाहायला मिळते. एक जुना जाणता गोलंदाज आपण पाहू शकता, ज्याने खूप वर्ष क्रिकेट खेळलाय. ऑन साईडला क्रॉस बॅटेड फटका स्विंग केलाय. थोडी मिसफिल्डिंग, 1 धाव. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा झाल्यात. जर थ्रो कॅरी केला असता तर विकेट मिळाला असता. बघा, अक्षयने पहिलेच विचार केला तर की इकडून एकच मिळणार. कधी पण कोणताही तुम्ही क्रिकेट खेळा, लेदर खेळा किंवा टेनिस खेळा, नेहमी तुम्हाला कोचच्या माध्यमातून किंवा एखाद्या सिनियर प्लेयरच्या माध्यमातून सांगितलं तर पहिली धाव जी आहे ना ती फास्ट घ्या. 2 धावेने स्कोरबोर्ड यावेळेस आपल्याला पाहायला मिळते 3. चेंडू फेकून झाले 4. 5वा बॉल घेऊन तयार. गुड बॉल, कॉलवरचा चेंडू. अगदी जुना तांदूळ आहे, आपण बघू शकतात. जुना तांदूळ तेवढाच चवीला चविष्ट. आणि इथे तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिलिंद आपल्याला पाहायला मिळते. 5 मध्ये 4 झालेले आहेत. अजूनही मात्र बघायला गेलं तर शेवटचा बॉल बाकी आहे. रिवर्स अटेम्प्ट केला, यावेळेस साजनचा फटका क्लिअर करणार. षटकार, 6 धावा आला ना. पहिला उलटा फुलटा 6 रन पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 10 धावा. यस डीजे. लग्नाला जायाला शालू नेसू नको, तुना तुना शालू नेसू नको. यस, षटकार आलाय. काय फटका खेळलाय साजन करत नाही. रिव्हर्स स्वीप. अगदी 10 धावा स्कोर कार्डवर. मागच्या मॅच मध्ये 31 धावा बनवता जर बघायला गेलं तर शेवटची ओव्हर आली होती कुडन टीमसाठी.
तर कमीत कमी धवेमध्ये कुडनला देखील थांबवावी लागेल. मागच्या मॅचमध्ये 45 सहजरित्या चेस केल्या फायर बी संघाने. आता काय होणार बघूया. अगदी मॅच अटीतटीचीच पाहायला मिळाली पाहिजे ही प्रेक्षकांची इच्छा आहे. पहिला बॉल आणि काय फटका खेळला अक्षयने. अगदी आतमध्ये येऊन टिपिकल स्टाईल स्ट्रोक खेळलाय. षटकार क्या बात आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. यस डीजे होते ही तर क्रिकेटपटूंची ही तर क्रिकेटपटूंची ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय. धन्यवाद डीजे मास्टर. जनता राज्य ग्रुपचे सगळे मेंबर्स इकडे उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि अमित पाटील रॉकस्टारचे फटाके फुटणार यात काही वाद नाही. यावेळेस पहिला षटकार आल्यानंतर सॉफ्ट हँडने सिंगल आणि यस एक धाव मिळाली. परंतु रिक्स कोणतीही उचलली नाही आहे. हे एक चांगली बाब आहे कारण की धावा झाल्या स्कोरबोर्डला 17. 2 चेंडू फेकून झालेत. अगदी आजची स्पर्धेची 6वी रात्र. एक टीम जाणार क्वार्टर फायनलमध्ये. तिथे कोण जाणार आणि कोण जिंकणार याच्यावर मात्र चर्चा प्रेक्षकांमध्ये आहे. खराब बॉलवर विकेट. फुलटस बॉलवर विकेट. हनुमान फुलटस बॉल नेहमी आपल्याला बाउंड्री लाईन पार पाहायला भेटतोय. जेव्हा षटकार येतो ना तेव्हा कॉन्फिडन्स आपोआप वाढला जातो फलंदाजाचा. मग तो कोणताही बॉल खेळण्यासाठी तयार होतो. परंतु इकडे हा असा बॉल आउट होणार हे वाटलं नव्हतं साजन. बॅक टू डग आउट ऑन डीजे. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का धाडलं बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं हातनं मला. थँक यू डीजे मास्टर. आजचा दिवस गुरुवारचा साई बाबाचा दिवस ज्यांनी पाण्याने देखील दिवे चढवले. रोज इरादे बनते बन के टूट जाते शिरडी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते. ओम साई राम. नवीन बॅट्समन दिनेश घरत. आता बघायला गेलं तर सर्वात सिनियर खेळाडू आहेत. हलक्या हाताने मात्र खेळलं जातंय. एक धाव पूर्ण केला. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 1-8-18 स्कोर कार्डवर चांगली धावसंख्या आहे. 1 ओव्हर 4 चेंडूचा खेळ झालाय. अक्षय घरत तयार. पुन्हा एकदा आतमध्ये येऊन अगदी ओव्हरपिच चेंडू होता. यावेळेस थोडा वेगाने हाताळला. डायरेक्ट हिट नक्की आला परंतु सुरक्षित पोहोचला यावेळेस क्रीजमध्ये. आणि हे अक्षय थोडा प्रेझन्स ऑफ माइंड वापरणं गरजेचं आहे. आपण इथे मैदानात जे आहेत ना मॅच खेळत आहेत. अगदी स्पर्धा आहे. इथे 2 मिळाले असतं परंतु चेंडू पकडण्याच्या नादामध्ये इकडे एकच आली. दिनेश घरत तयार होते. वयाच्या 53व्या वर्षी जो फिटनेस आहे ना दिनेश घरतचा हा एका युवाला देखील लाजवेल. म्हणजे 20 वर्षाचा असताना जो टी शर्ट दिनेश घरतला यायचा ना तो टी शर्ट आजही त्याला येतोय. हलक्या हाताने खेळला जाते. एक धाव मात्र पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 19-20 धावा धावपलकावर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 झालेले आहेत. येणारे 4 षटक बाकी आहेत. स्वा डीजे मास्टर. डीजे मास्टर. अगदी सेमीफायनल सुरू आहे. SSS साई सपडेश्वर सालवड 2 षटकं संपलीत. 23 धावा 1 गडी बाद. ढाणू टीमची फिल्डिंग करताना सालवड टीम पाहायला मिळते. गोलंदाज मिलिंद आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकामागे 10च्या सरासरीने एक चांगली सरासरी मेंटेन पाहायला मिळते. 20 धावा झालेल्या आहेत. खऱ्या अर्थाने चांगली सुरुवात करून दिली साजन आणि अक्षयने. दिनेश
करत आपल्याला पाहायला मिळतोय जो स्ट्राईकवर आहे. पहिला बॉल, गुड बॉल, खोलवरचा चेंडू, शॉर्ट थर्ड मॅनला फील्ड होणार तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 1ने पुढे जाईल. फायर क्रिकेट क्लब आयोजित फायर चषक 2025चे भव्य दिव्य आयोजन. ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे. या मैदानावर कित्येक स्पर्धा होतात. अगदी मी म्हणेल की 4 ते 5 स्पर्धा या मैदानावर दरवर्षी होतात. या ओपन असतात आणि गावच्या पकडल्या तर त्या 3 ते 4 असतात. हलक्या हाताने ढकललंय. चांगला सेन्सिबल क्रिकेट आहे. चेंडूला पाहतोय आणि त्यानंतर मात्र स्ट्रोक सिलेक्शन पॉईंटच्या भागामध्ये एक धाव पूर्ण केली. स्कोरबोर्ड सिंगलने 22-22. अगदी मात्र मोठी बॅटिंग साईड देखील आहे. येणारे मात्र योगेश आणि त्याचबरोबर बघायला गेलं तर रोहन बॅट्समन अजून बसलेत. अजून बघायला गेलं तर एवढं चांगली काम होईल नाही होईल त्यावर प्रश्नचिन्ह असतो. परंतु जोपर्यंत तो तंबूमध्ये असतो ना बसलेला याचा बाकी असतो ना तोपर्यंत प्रेशर असतो एखाद्या टीमवर. आणि यावेळेस 2 बॉल झाले 22 धावा धावपलकावर. अगदी आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आणि जिथे आपण बघू शकतात की आजचा दिवस जो आहे तो 6वा आहे. 6वी टीम पाहायला मिळेल जी क्वार्टर फायनल मध्ये जाईल. शॉर्ट बॉल आहे. काय फटका खेळला आहे दिनेशने. पॉईंटच्या भागामध्ये एक पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र 2 धावा देखील पूर्ण. फेकी तेवढी प्रॉपर टायरचा आलेली नाही, चांगली आली नाही, त्यामुळे 2 धावा होत असताना 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 24 धावा धावपलकावर. स्कोर कार्डवर अगदी मात्र बघता बघता 6 दिवस आणि 6 रात्र होत आले तसं म्हणायला हरकत नाही. ये आया जुना जानता खिलाडी का 6 रन रिव्हर्स अटेम्प्ट. दोन्ही षटकार आलेत ना ते रिव्हर्सलाच आलेत. एसडीजे विकतो अनारकली भारी. हनुमान हे स्ट्रोक मी म्हणेल की 5 वर्ष अगोदर जरी विचार केला ना तर दिनेश गरत कधी खेळताना दिसला नाही. परंतु आता हे खेळावे लागतात. 40+ झालं कारण की हा आता आधुनिक क्रिकेट आहे. तुम्हाला 4 खेळाडू 38 सर्कलमध्ये ठेवणं अनिवार्य आहे. बॉल आलाय, मॅच बॉल आलाय, मॅच बॉल घ्या. धन्यवाद बॉल बॉय जिथे ज्यांनी कोणी जो बॉल पुरवलाय मैदानामध्ये त्याकरता खूप खूप धन्यवाद. धावाचा विचार केला 6ने फ्लाय होईल. 30 धावा धावपलकावर. 2 ओव्हर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. बघायला गेलं तर बालक किल्ले आहे फायर बीचा हा मैदान. या मैदानाचे प्रत्येक चोर दरबार जे त्यांना माहिती आहेत आणि रोजची प्रॅक्टिस डेली नजर आणि वयाच्या 53व्या वर्षी नाईट मॅचमध्ये हा फटका हा स्टेटसला नक्की जाणार. जिकडे आजचे युवा एक षटकार खेचला की पहिला काम असतो पहिली टीम हरलाय का जिंकले ते माहिती नाही. मोबाईल घेणार आणि त्यानंतर तो फटका असो किंवा विकेट असो तो अपडेट करणार. याच खराब झाला असेल तर मात्र बॉल द्यायचा आहे. हा बॉल नाही आहे, हा बोलताच बोलतील आम्हाला तर वाटते. षटकार. आणि मी सांगत होतो की आताचं जे आहे ना क्रिकेट ते युवाचं एखाद चांगलं काम केलं काय पहिले या मोबाईल घ्या आणि अपडेट करा. अजूनही मी बघतोय की 40+ खेळाडू हे नाही करत कारण की त्यांना माहिती आहे की टीम जिंकणं गरजेचं आहे. माझा एक शॉट किंवा माझा एक विकेट हा टाकणं गरजेचं नाही आहे. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न एक धाव मात्र पूर्ण केली. पॅडल स्ट्रिप केला जातोय परंतु लेग बायच्या रूपात ही धाव 31 स्कोर कार्डवर. चांगली धावसंख्या 31 झालेत. पहिले बॅटिंग करत असताना फायर पास्टर बी पाहायला मिळते. त्यांच्या विपक्षात टीम आहे ती म्हणजेच कुडन. 8 टीम पाहायला मिळतात. आजच्या रात्रीतली 5वी मॅच ऑन आहे. ओहो या वेस्ट स्विंग अँड मिस डॉट बॉल. षटक क्रमांक 3 समाप्त होताना 10.33च्या सरासरीने 1 गडी बाद 31 धावा. नक्की आता मैदानामध्ये पाणी जाईल. पाण्याबरोबर मेसेज देखील झाली. यस डीजे मास्टर.
इथून तयार. हो काय फटका खेळलाय दिनेशने. सुपर स्ट्रोक आहे. बघत असेल युवा तर बघून घ्या. हा स्ट्रोक खेळणं तेवढं सोपं नाही. त्याकरता मात्र 40 वर्ष दिलेत क्रिकेटला अगदी मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे मात्र हा स्ट्रोक खेळतोय. चौकार एसडीजे. रे मामा एवढा उशीर केव झालाय रे मामा एवढा उशीर केव झालाय. ये मामा वर निंगरंग कोमेजलाय ये मामा वर. 4 धावा धावसफलकावर वाढतील. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड 35-35. काय स्ट्रोक खेळाय यावेळेस गोलंदाज चिन्मयच्या अगेन्स्ट. शॉट होता वाईड होता यावेळेस अप्पर कट चौकार 4 धावा. पण एकदा मात्र ऑफस्टमच्या अगदी बाहेरचा चेंडू. इथून सिंगल तर नक्की मिळणार. आणि एकाने स्कोरबोर्ड 36 धावा अगदी 36 झालेत. आणि 16 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आणि अजूनही 9 विकेट इन हँड आहे. एक षटकार अक्षयच्या बॅटमधून देखील आलाय. 7 मध्ये 12 वर खेळतोय. एक षटकार एक चौकार दिनेशच्या बॅटमधून देखील आलाय. 8 मध्ये 16 वर खेळतोय. नरूबाबाचं स्वागत आहे. इकडे फटका उंच आहे लांब आहे का यावेळेस बघूया. अक्षयच्या बॅटमधून येतोय खणखणीत षटकार 6 धावा डीजे. डीजे मास्टर. षटकाराने स्कोरबोर्ड पुढे जाणार 4-2. अगदी 4-1-6. पहिला 3 चेंडू 11 धावा खर्च करतोय चिन्मय ज्याने मागच्या मॅच मध्ये कमाल केली होती. काय फटका खेळलाय. सुपर स्ट्रोक आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक पण बाउन्स टू बाउन्स चेंडू अडवला जातोय. परंतु इकडे 2 धावा अंकित केल्या. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 44. अगदी रचनात्मक स्ट्रोक देखील खेळला जातोय यावेळेस इनफॉर्म. आणि 44. 3 ओव्हर 4 चेंडूचा खेळ झालाय. 44 धावा धावफलकावर. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. फायर पास्तळ बी आपल्याला पाहायला मिळते. फुलटस बॉल होता. एज लागले. हा देखील गेलाय गॅप मध्ये. नाही थांबणार. इथे मात्र नशीब देखील साथ देत असताना आता फलंदाजाची टीमची चौकार. स्कोरबोर्ड 4-8 एसडीजे. मास्टर बहादुरों का साथ तो किस्मत भी देती है. आणि 48 स्कोर कार्डवर 3 ओव्हर 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. लास्ट बॉल. पुन्हा एकदा काय फटका खेळला अक्षयने. इथे मात्र गली रिजन मध्ये 1 धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 4 षटके इकडे समाप्त झालीत. स्कोरबोर्डचा विचार केला तर 12.25च्या सरासरीने 49 स्कोर कार्डवर. कमांड डीजे. गोलंदाज नितीन. अक्षय तयार. सुपर बॅटिंग. 11 मध्ये 25 वर खेळते. 8 मध्ये 16 वर दिनेश. 49 स्कोर कार्डवर आहेत. अजूनही 12 बॉल बाकी आहेत. किती धावा येतील बघूया. आणि पहिलाच बॉल. फिरवलेला चेंडूला सडक पे कडक. फलंदाज खडा बेधडक. षटकार एसडीजे.
थँक्यू डीजे मास्टर. अगदी योगायोग जुळून आलाय. जी मॅच सुरू आहे ना उमरोळी येथे, तिथे देखील 55 लागलेत आणि इथे देखील 55 लागलेत. आता मात्र यावेळेस फिरवलंय चेंडूला, डॉट बॉल येतोय. स्कोरबोर्ड 55 55 आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू झाले 2. नितीन पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. आताच्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवर 6 आले. एक तेरी एक मेरी. तयार. अपील आहे. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी. यस डीजे. थँक्यू डीज मास्टर. टाळ्यांचा गजर होत असताना, कारण की 14 मध्ये 31 धावेची तुफानी खेळ करून परततोय मैदानाच्या बाहेर अक्षय. यस, महिला वर्ग देखील उपस्थित आहे. कॅमेरामॅनला विनंती, कॅमेरा महिला वर्गांवर देखील जाऊ द्या. अगदी वेळेत वेळ काढून घरातली सर्व कामे उरकून मात्र क्रिकेटचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी या बॉलची गरज होती. वो कहते ना, दवाई भी तभी असर करती है जब शरीर बीमार हो. आणि इकडे मात्र यावेळेस फटका सजवलाय. 1 धाव पूर्ण केली. रोहन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडू, एक 50+ तर एक 40+ यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. आताच रोहनला कन्यारत्न देखील प्राप्त झालेले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच शुभेच्छा. त्याचबरोबर आशिष यांना पुत्ररत्न प्राप्त झाले, त्याला देखील या स्पर्धेच्या मॅचमध्ये अभिनंदन. अगदी बघायला गेलं तर चांगला बॉल आहे. आता कुठे ना कुठे खोलवर चेंडू हाताळतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 57. लास्ट बॉल रोहन पाटील स्ट्राईकवर. इकडे चकवलं होतं फलंदाजाला, परंतु कीपरने थोडी केली चुकी आणि 1 धाव मिळते. षटक क्रमांक 5 समाप्त. 22च्या रूपात ही धाव. 58 स्कोर कार्डवर. धन्यवाद डीजे मास्टर. अगदी जनता राजा ग्रुपच्या मेंबर्सवर देखील कॅमेरा येतोय. महिलांवर देखील कॅमेरा येत असताना बघा, क्रिकेटचा आनंद घेत असताना महिला वर्ग देखील आपल्याला पाहायला मिळते. अनुराग चव्हाण कॅमेरामॅन. जाऊया शेवटच्या ओव्हरकडे, जिथे आपण बघू शकतात की षटक क्रमांक 6 हाताळण्यासाठी गोलंदाज तयार आहे विदेश. सहा बॉल बाकी आहेत. स्कोरबोर्ड 58 स्कोर कार्डवर. झालेत. 58. विदेश तयार. शेवटचा अंतिम बॉल आणि पहिलाच बॉल उचललाय रोहनने. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू डग आउट.
थँक्यू डीजे मास्टर. 58 वर लागलेला तिसरा झटका और पी चेंडूला सरळ स्ट्रोक खेळला, परंतु यावेळेस आपण बघू शकतात चांगली कॅचिंग केली नितीनने. नवीन बॅट्समन योगेश. योगेश आपल्याला पाहायला मिळतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जस आपण पाहू शकतात करत इलेक्ट्रॉनिकचे सर्वा म्हणजेच अरुणजी करत त्यांचे मालक, घरात इलेक्ट्रॉनिकचे मालक, त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी 32 इंची LED TV मॅन ऑफ द सिरीज म्हणून देण्यात आलेली. त्यांचा खूप खूप धन्यवाद आहे, आभार आहे. 59 झालेले आहेत 3 विकेटवर. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. दिनेश स्ट्राईकवर. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजी अचूक होत असताना विदेशकडून शेवटच्या षटकामध्ये डॉट येतोय. एक धावाने 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 61-61. यावेळेस मात्र आपण बघू शकता 1 धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. शेवटच्या षटकामध्ये सुपर गोलंदाजी होत आहे. 5 बॉल आणि स्कोरबोर्ड 62. लास्ट बॉल. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये कमाल केलंय. यावेळेस मात्र चांगला बॉल LBW ची अपील आणि पंचाने उचलून धरलंय. विकेटचं पतंग 62 वर थांबलंय. यावेळेस फायर बीची इनिंग आणि 63चं आव्हान. स्कोरबोर्ड एकदा रोहन पाटील आले त्यांनी चेक केला जाईल, पूर्ण टोटल मोजले जाईल, त्यानंतर आम्ही पोहोचू या मैदानामध्ये. थैंक यू डीजे मास्टर. बचकांडी जगह पे जाइए आप. ऐसा देविया संधि डीजे मास्टरला.
चलते बीच मैदान में जहाँ पे दूसरे इनिंग को होगी शुरुआत. नाण्याची एक बाजू बघितली, दुसरी बाजू बघणं योग्य असेल. योगेश गरजच्या हातामध्ये बॉल आहे. पहिलाच ओव्हर, पहिलाच बॉल आणि केलंय स्वागत. चौकाराने टप्पा मिळालाच नाही, फुलटस मिळाला. मयूरने मात्र उचलून धरला या चेंडूला. चौकार डीजे. थँक्यू डीजे मास्टर. पहिलाच बॉल मात्र इकडे फुलटस फलंदाजाने पॉवर प्ले सुरू आहे माहिती आहे आणि यावेळेस फेकून दिला ऑंग्लेक रिजनला 4 धावेसाठी. 6-4 टार्गेट आहे. 6-3 झालेत आणि बघूया. 6-3 टार्गेट आहे, 63चं टार्गेट आहे आणि 4 धावा झालेत पहिल्या बॉलवर. योगेश तयार अगदी. मात्र आपण बघू शकतात यावेळेस दुसऱ्या फेरीची मॅच फायर पास्तळ बी आणि त्यांच्या विरुद्ध कुडन. फुटबॉल परंतु तेवढा चांगला फटका कव्हरच्या ठिकाणी. साजन पाठलाग करतोय बाउंड्री लाईन लगत. अगदी मात्र चेंडू अडवला जातोय आणि इकडे काय घडतंय, गडबड नाही झाली. अगदी थ्रो अगदी खराब आहे. थोडा फास्ट थ्रो असताना तर इथे विकेट मिळाला असता. 3 धावा अंकित करताना पाहायला मिळतात. 2 बॉल 7 धावा. कॉल होता मात्र मयूरचाच आणि स्वतःच्या कॉलवरच इकडे फसला असता. परंतु साजन गरजचा थ्रो तेवढा क्विक आला नाही. अगदी ॲक्युरेट अचूक डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. आता फटका फसला, उंच गेलाय. केविन चेंडू खाली येतोय. छेल टिपणार. पहिला विकेट. बॅक टू डग आउट. यस डीजे. आय मोरी माता. ओम नम शिवाय. शिव शंभो हर हर महादेव. आमचे सुरतचे तर डायलॉग्स आहेतच आणि ते प्रचंड पॉप्युलर आहेत. आता मी नाचतो कोणाला बी. आता माझ्या समोर स्वप्नील बादून परत पहिल्याच बॉलला गोल्डन डकचा शिकार आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल 7 धावा. 2 मध्ये 7 झाले होते. तुम्हाला टार्गेट नुसार खेळणं गरजेचं आहे. पहिल्याच बॉलला बिग विकेट. अगदी बघायला गेलं तर SSS म्हणजे साई सप्टेश्वर सालवडला लागलाय. विश्वनाथ जाधव पहिल्याच बॉलला LBWचा शिकार. 3 स्टंपवर पकडलाय. चांगला बॉल योगेशचा. डॉट बॉल येतोय. चार बॉल टाकून झालेत आणि धावेचा विचार केला 7 धावा धावफलकावर. जवळजवळ 10.5ची सरासरी मेंटेन करायचे प्रत्येक ओव्हरमध्ये. रित्या सुरू आहे. ज्या रीतीने सुरू असणं गरजेचं आहे कारण की 6-3 मोठा आव्हान आहे. त्याचा पाठलाग करायचा असेल तर पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर 11 धावा 1 गडी बाद. अगदी दुसऱ्या बॉलवर पुन्हा एक झटका सालवड टीमला लागलाय. सुजल मोरे देखील बाद. बॅक टू बॅक विकेट जात असताना देऊया संधी डीजे मास्टरला.
11 धावा झालेत. दुसरं षटक मार्गस्थ केविन राठोड आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी तयार. केविन तयार. पहिलाच बॉल काय फटका खेळलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून षटकार. मयूर एक चांगला फलंदाज आहे आणि इकडे मात्र आपल्या टीमसाठी कमालीची कामगिरी करत असताना षटकाराने स्कोरबोर्ड 17 ओव्हर पिच होता. बॅटच्या रडार मध्ये होता. टायमिंग अगदी लाजवाब केला आणि जे क्षेत्र निवडलं ना ते अगदी बरोबर निवडलं, कारण की हे छोटं मैदान आहे. इथे मात्र एक ॲडव्हान्टेज भेटतो जिथे षटकार लगे निघून जातो. पहिला बॉलवर प्रेशर केविनवर. पॉवर प्लेचं षटक आहे. 17 झालेले आहेत. 63चा आव्हान आहे. अजूनही मात्र बघायला गेलं तर 46 धाव. पुन्हा एकदा मात्र यावेळेस फुल टच बॉलला काय फटका खेळलाय. सुपर स्ट्रोक खेळलाय अक्षय. मात्र यावेळेस आपल्या पाहायला मिळते चित्ररक्षक फील्ड करेल आणि यावेळेस सुंदर थ्रो आहे. ॲक्युरेट थ्रो. क्या बात आहे. 2 धावा मात्र पूर्ण होताना स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 20 धावा धावफलकावर. एक ओव्हर 2 चेंडूचा खेळ. 20 धावा धावफलकावर. काय बॅटिंग करतोय मयूर. ज्या रीतीने आयर पास्तर बी टीम खेळत होती ना त्याच रीतीने बॅटिंग होत असताना अगदी पाठलाग अचूक आहे. यावेळेस आपण पाहू शकतात. मंजिलें उन्हीं को मिलती जिनके इरादों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हलक्या हाताने मात्र यावेळेस खेळला जातोय. एक चटकन पूर्ण केली. काय बिटवीन द विकेट रनिंग आहे इकडे. सुपर कामगिरी. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. एक प्लॅनिंग नुसार आपण प्रत्येक वेळेस समोरच्या टीमला ताकदने नाही हरू शकत. कधी कधी बुद्धीचा देखील वापर करणं गरजेचं आणि खेळ कोणताही असो त्यामध्ये एक प्लॅनिंग आणि बुद्धिमत्ता असणं गरजेचं आहे. धावेचा विचार केला. धावा 22-22 स्कोर कार्डवर. आताचे जे युवा पोर आहेत ना त्यांना 22 सांगितलं का कळणार नाही लगे. 22 सांगितल्यावर कळते. यावेळेस फटका चांगला आहे आणि इकडे साजनकडून थोडी चुकी झालंय. चेंडू जाणार सीमा पार. येतोय चौकार. क्या बात आहे मयूर. लाजवाब स्ट्रोक. टायमिंग प्रॉपर. SDJ सुटक्याचा नेसला आताचे पोरीचा अर्धाचे ड्रेस. विसरले पोरी तो जुना गवेस. विसरले पोरी तो जुना गवेस. लाल लाल पोरी टांबोटा लाल ग. लाल लाल पोरी टांबोटा लाल. आताचे पोरी हे घालवला ताल ग. थँक्यू डीजे मास्टर. अगदी गाणं जो लावलाय ना तो गाणं पण बरोबर लावलाय. हातातून काहीतरी गेलं असेल आणि इथे पण तसंच आहे. हातातून कॅच सुटलाय. 4 धावा 26 स्कोर कार्डवर. 1 ओव्हर 4 चेंडूचा खेळ चाललाय. लढतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याला माहिती आहे. हलक्या हाताने इथे मात्र दिनेश आहे. गली रिजन मध्ये 1 धाव. स्कोरबोर्ड 27-27. आणखी एक SSS सालवड संघाला मोठा झटका. यस रेफर केलं. बघूया काय ते. 27 झालेत. 1 ओव्हर 5 चेंडूचा खेळ झालाय आणि शेवटचा अंतिम बॉल आहे. फायर चषकामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. आता वेळेस फटका फसलाय. हलक्या हाताने कॅचिंग प्रॅक्टिस करवलंय असं म्हणायला हरकत नाही. 2 गडी बाद. स्कोरबोर्ड 27. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये बनवायचे आहेत ते म्हणजेच 36. SDJ नाचनी
येस, 5 टीमने आतापर्यंत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. पहिल्याच दिवशी जानतारा ज्या काटाळे आपल्या टीम पाहायला मिळाली. दुसऱ्या दिवशी अच्चीवर दांडी, यंग अच्चीवर दांडी. तिसऱ्या दिवशीचा विचार केला तर AR सुपरस्टार शिरगाव. चौथ्या दिवशीचा विचार केला MS11 झाई. आणि 5व्या दिवशीचा विचार केला तर अजयजी गरत, पुरस्कृत टीम, पवन सूद, नवली अशा 5 टीम आपल्याला पाहायला मिळतात ज्या क्वार्टर फायनलमध्ये जातात. आजच्या रात्रीमध्ये एक टीम जाणार आणि त्यामधली लढत सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. नितीन नवीन फलंदाज गेलाय, शेवटच्या चेंडूवर विकेट आलाय. आता खऱ्या अर्थाने आहे ना, हा युवा गोलंदाज ज्याच्यावर भरपूर विश्वास आहे आणि ज्याने मेडन षटक हाताळले त्याची खऱ्या अर्थाने परीक्षा आता आहे. मी म्हणेल की तो पहिला पेपर होता ना, तो चाचणी पेपर होता. आता खऱ्या अर्थाने 6 मै आले. आता त्या 6 मै पेपरमध्ये काय होणार बघूया. याचा आजच्या दिवसामध्ये करणचा खेळ काही रंगला नाही. करण सिंग बाद होताना पाहायला मिळते आणि 24 बॉल 36 ची गरज आहे. गोलंदाज सिद्धे आहे. सिद्धेय पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, गॅप मध्ये टाकलाय, 4 दबा. याकरता क्रिकेट पाहत राहणं गरजेचं आहे. मयूर मागच्या मॅच मध्ये षटक पाहत होता त्याचा आणि त्यामुळे हा स्ट्रोक खेळाय. 4 दबा. यस DJ. चार धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 31. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये, जुना बॉल. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट चौकार. दुसरा बॉल हा देखील शॉट आहे परंतु फटका फसलाय. महत्वपूर्ण झेल असेल जिकडे टिपलाय अक्षयने. कॅच आउट. अगदी शॉर्ट बॉल होता हा देखील परंतु यावेळेस फटका फसला आणि कॅच आउट होत असताना बिग विकेट ज्याच्या बॅटमधून 26 धावा आल्या होत्या. तर विकेटची गरज होती. 31 वर पोहोचवून ठेवल्या आपल्या टीमला परंतु 32 धावा अजूनही पाहिजेत. एस DJ. बावीस बॉल मध्ये पाहिजेत 32 धावा. मागच्या चेंडू मात्र आपण बघू शकतात हा देखील शॉर्ट बॉल होता. मी म्हणेल की नशिबाची साथ मिळाली. एक डेंजर मॅन स्ट्राईकला असताना त्याचा विकेट मिळाला. गोलंदाज सिद्धेय तयार. सिद्धे राऊत त्यांच्या वडिलांनी अगदी फायर क्रिकेट क्लब फायर संघात खेळत असताना तुफान उचलला. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका सुपरबाय मनीचा. चेंडू पाठवलाय 4 धावेसाठी चौकार. केतन राऊत ज्यांनी नितांत सेवा केली फायर संघाची त्यांचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात.
आणि यावेळेस चौकार येतोय. 4 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 35 धावा धावफलकावर 63 दिलेत. त्याचा पाठलाग अगदी सुरेख होत असताना त्याचं मुख्य कारण आहे मयूर, ज्याने कमालीची स्टार्ट दिली. 2 ओव्हर 3 चेंडूचा खेळ होत आहे. यावेळेस मात्र चेंडू खाली राहतोय. काय गडबड झालंय. आता नशीब देखील साथ देत असताना अगदी यावेळेस किरण राऊत आणि अभिषेक पाटील दोघांना बीट करत चेंडू निघून गेला. बाउंड्री लाईन पार. येतोय चौकार. 39 धावा धावफलकावर. तुफान तर मध्ये आलाय मैदानामध्ये गेल्या गेला मनीषच्या नावाचा, कारण की एक चौकार खेचला त्यानंतर नशिबाचा चौकार मिळाला. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षक तैनात करणं काम कीपरचं आणि बॉलरचं आहे. तिथे चुकी झाली आणि चौकार मिळाला. आता चांगला बॉल हाताळलाय. डॉट बॉल येतोय. अगदी यावेळेस मात्र चांगल्या लाईन आणि लेंथवर चेंडू टाकला. 39 झालेले आहेत. 19 बॉल आणि 19 बॉल मध्ये बनवायचे 24. 63 दिलं टार्गेट, परंतु अधिक मात्र अचूक पाठलाग सुरू आहे. सुपर बॅटिंग. लगभग 13ची सरासरी मेंटेन केलेले. तिसरं षटक. प्रत्येक गोलंदाजावर हल्ला झालाय. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 15 ते 16 आणि यावेळेस मात्र क्लीन बॉल, सुपर बॉल. चेंडू असतील 18 बॉल मध्ये बनवायचे आहेत धावा, त्या म्हणजेच 24. अमॉन डीजे. तेरा प्यार कहाँ हम कहाँ तुम हुए तुम कहाँ तुम अभी जाए अभी जाए. ओ खाई के पान बनारस वाला खुल जाए बंद अकल का ताला. ओ खाई के पान बनारस वाला खुल जाए बंद अकल का ताला. फिर तो ऐसा करे धमाल सीधी कर दे सबकी चाल. ओ छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे वाला. 18 बॉल 24 पाहिजेत. 39 धावा धावफलकावर आहेत. जसं तिसरं षटक संपलेलं ना, ही अनाउन्समेंट झाली होती. गोलंदाज केविन आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर आणि 18 बॉल मध्ये बनवायचे 24 धावा. अगदी महानायक अमिताभ बच्चनचं गाणं वाजलं डॉन मूवीचं. डॉन को पकडना मुश्किल नहीं नामुमकिन है. इकडे बघूया 18 बॉल 24 ची गरज. पहिला बॉल केविन. महत्वपूर्ण षटक असेल फायर बी त्या संघासाठी. हलक्या हाताने मात्र यावेळेस नितीनने ढकलून काढले चेंडूला. रोहन पाटील तिथे फील्ड करे तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 40. पहिला बॉल सिंगलने सुरुवात. दुसरा बॉल सरळ बॅटने खेळला जातोय. ओहो, इकडे मात्र 1 मिळणार. जिथे मला वाटते 2 झाल्या असत्या जर चेंडू स्टंपला लागला नसता. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 41 41.
खेळ खूप चांगला रंगला जातोय. खेळ अगदी आपण बघू शकतात की मॅचनुसार रंगला जातोय. पहिल्या 3 षटकामध्ये धावा आल्यात, आता धावा थांबवण्याची पाळी आली. धावा भरपूर बनवल्या परंतु गोलंदाजाने मार देखील केलाय, कारण की चांगली बॅटिंग केले मयूर बरोबर मनीषने. आणि आता मात्र स्ट्राईकला नितीन आहे. वाईड यॉर्कर, चांगला बॉल, डॉट बॉल येतोय, हे करावं लागेल कारण की इकडे मात्र मॅच टफ फाईट मोडवर आहे. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 15 बॉल 22 ची गरज आहे. 15 चेंडू 22 धावा यावेळेस आपण मेगा स्क्रीनवर पाहायला मिळते. सीडिया उन्हें मुबारक हो, जिन्हें सिर्फ छत तक जाना है, मेरी मंजिल तो आसमां है, मुझे अपना रास्ता खुद बनाना है. शॉर्ट बॉल आणि कडक प्रहार, ब्युटिफुल पॉवरफुल शॉट आहे पुल. यावेळेस षटकार यस डीजे. केलंय आणि इथे मात्र आपला कौशल्य पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील आहे. त्या प्रेक्षक वर्गाला दाखवावं लागेल का मला ब संघामध्ये घेऊन ॲज अ गोलंदाज 2 षटक हाताळले देत आहेत. समोर नितीन यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय जो फलंदाज तयार आहे. 12 बॉल मध्ये बनवायचे 15. स्कोरबोर्ड 48-48. पहिला बॉल अगदी आतमध्ये येऊन खेळला जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक 1 धाव मात्र पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 49. 11 बॉल मध्ये बनवायचे 14.
षटक क्रमांक 5 व पहिला बॉल सिंगल पाहायला मिळते. स्ट्राईकवर फलंदाज आहे रुचित. इथून डॉट शोधावं लागेल, विकेट शोधावं लागेल. यावेळेस सौरभ बॅटने खेळला जातोय. ओव्हर पिच चेंडूला एक धाव इथून मिळणार. सिंगल सिंगल येत राहील तोपर्यंत मॅच मध्ये जिवंत राहतील. ती म्हणजे फायर बी. कुठे कुठे मोठा हिट झाला तर मात्र कुठे कुठे इथे खेळ पूर्णपणे झुकला जाईल. परंतु नीती नाही तोपर्यंत हा टेन्शनचा माहोल आहे. या बेस बघू शकता 10 मध्ये 13ची गरज आहे. 50 स्कोरबोर्डला लागलेत कुडन संघाचे. इथे विकेट येईल का, डॉट येईल का, प्रश्नचिन्ह आहे. सरळ बॅटने फटका स्विंग केला आहे. 1 बाउन्स, बाउंड्री लाईन पार, चौकार, 4 धावा. एस डीजे स्ट्राईकला पाहायला मिळतोय. डॉट घ्यावे लागतील परंतु इकडे फटका फसला, उंच गेला आहे. अगदी नशिबाची साथ देखील मिळते. यावेळेस चेंडू बाउंड्री लाईन जवळ जाऊन फील्ड होताना आणि इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. 7 बॉल आणि 6ची गरज. स्कोरबोर्ड 5-7 57. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. सात बॉल 6. चेंडूला जाऊ दिला. पंच सांगतात वाईड बॉल आहे. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 58 58 धावा धावपलकावर. मोठं टार्गेट दिलं होतं 63 धावा. अगदी आतापर्यंत जर खेळ बघितला ना इतकं मोठं टार्गेट कोणी चेस केलं नव्हतं, जे आता मात्र होताना दिसतंय. 7-5ची गरज. एज लागलंय आणि यावेळेस अभिषेक फील्ड करणार. 1 धाव मात्र नक्की मिळणार. 1 ओव्हर आणि 1 ओव्हर मध्ये बनवायच्या आहेत धावा, त्या म्हणजेच 4. यास डीजे सहा बॉल 4ची गरज. प्रियेश पाटील गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल शॉर्ट बॉलला हलक्या हाताने ढकललं. इकडे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक. सिंगल इथून मिळेल, 1 धाव मिळेल.
5 बॉल आणि 3 धावेची गरज. अगदी इकडे 3 आहेत आणि तिकडे युट्यूबच्या माध्यमातून पाहता तर 33 आहेत 5 मध्ये. इकडे फटका सजवला आहे आणि 1 धाव पूर्ण केली. मी म्हणेल की डायरेक्ट हिट आता आला. कॅच झाली असती 1 धाव वाचली असती. साजन अगदी मात्र यावेळेस कॅच ड्रॉप करताना म्हणायला हरकत नाही. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 2ची गरज. प्रियेश पाटील काय इथून कमाल करेल, इथून आपल्या संघाला विजय करू शकेल का. डायरेक्ट हिटचं मात्र विकेट येतोय SDJ. नितीन आपलं काम करून आलं परंतु 4 बॉल 2 इथून मॅच जिंकलेले आहेत. बॉलिंगने जिंकवलेले आहेत. परंतु बघूया इथे प्रियेश पहिले सुरुवातीला 1 डॉट तरी घेऊन दाखवावा लागेल. 4-2ची गरज. कंप्लीट चेस, कंपल्सरी चेस हा नियम आहे. 2 धावा बनवायचेच आहेत कुडन टीमला. स्कोरबोर्ड 61. मी म्हणेल की शेवटचं ओव्हर जे असते ना, मी पहिले पण म्हणतो ते खूप निर्णायक असते. जिकडे शेवटच्या षटकामध्ये जर विचार केला तर गोलंदाज आपल्याला जो पाहायला मिळाला विदेश, याने कमाल केली. याने धावा थांबवल्या शेवटच्या षटकामध्ये. कारण की मला वाटते 5 ओव्हर नंतर 58 होत्या, त्याने 4 धावा दिल्या. ते ओव्हर कुठे ना कुठे फायर बी संघासाठी घातक ठरला आणि कुडन संघाने ह्या पहिल्या टीम पाहायला मिळते ज्याने या स्पर्धेमध्ये 63 धावा 2 बॉल ठेवून चेस केल्यात. अभिनंदन SDJ.